नमस्कार, वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पांच्या आवडीचा असा नैवेद्य, ते म्हणजे उकडीचे मोदक। तर अगदी छान आणि सोपी पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी उकडीचे मोदक कसे बनवायचे आहेत त्याची रेसिपी देणार आहे। आणि तुम्ही पाहू शकता अगदी कापसासारखे मऊ लुसलुसीत असे हे उकडीचे मोदक जे आहेत ते तयार होतात, ते देखील बिगर उकड काढता। हो, आपल्याला उकड काढायची नाहीये। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी या ठिकाणी मी 2.5 वाटी इतकं तांदळाचं पीठ जे आहे ते घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला चवीनुसार अगदी थोडंसं मीठ जे आहे ते ऍड करायचं आहे। त्यानंतर मीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी दूध घ्यायचं आहे आणि 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। तुम्ही संपूर्ण दुधामध्ये देखील हे मोदक जे आहे ते करू शकता किंवा पूर्ण पाण्यामध्ये देखील करू शकता, परंतु थोडंसं दूध जे आहे ते ॲड केल्यानंतर अगदी पांढरे शुभ्र असे मोदक जे आहेत ते आपले तयार होतात। यामध्ये मी 1 चमचा तूप जे आहे ते ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला हे छान असं कडकडीत उकळून घ्यायचं आहे। अगदी छान अशी उकळी या दुधाला आलेली आहे। अगदी मस्त असं हे उकळून घ्यायचं आहे। जसं आपण रेग्युलर दूध जे आहे ते गरम करून घेतो, उकळून घेतो, त्याच पद्धतीने हे उकळून घ्यायचं आहे। उकळी आल्यानंतर हे गरम गरमच आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। लक्षात ठेवा, थोडं थोडं ॲड करायचं नाहीये, आपल्याला सर्व एकदाच ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर हे पटकन असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही यावरती वाफा पाहू शकता, अगदी गरम गरम आहे हे पीठ आणि वाफा चालूच आहेत, तेच आपल्याला यावरती झाकण जे आहे ते ठेवायचं आहे। तर साधारण आपल्याला 5 ते 7 मिनिटं हे व्यवस्थित असं उकड जी आहे ती शिजवून घ्यायची आहे। आपली उकड जी आहे ती शिजतीये तोपर्यंत आपल्याला ओलं नारळाचं खोबरं जे आहे त्याच्यावरचं हे कवर जे आहे ते व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे। त्यामुळे आपले उकडीचे मोदक जे आहेत ते अगदी पांढरे शुभ्र असे दिसतात, त्याला काळपट कलर जो आहे तो येत नाही। तर याच टाईपमध्ये मी सर्व खोबऱ्याचं वरचं कवर जे आहे ते काढून घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी स्टीम याला लागलेली आहे आणि पीठ अगदी गरम आहे, तेच आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे। तर हात या ठिकाणी माझे भाजतायत। थोडंसं मी गार पाणी जे आहे ते साईडला ठेवलेलं आहे। जर आवश्यकता असेल तर तुम्ही पाणी वापरू शकता, आवश्यकता जर नसेल तर तुम्ही पाण्याचा वापर नाही केला तरी चालेल। तर आपल्या तळहाताच्या खालच्या भागाने अगदी व्यवस्थित असं हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। तर लक्षात ठेवा, तुम्ही जेवढं हे पीठ छान असं दाबून दाबून मळतान तेवढेच अगदी सुंदर आपले उकडीचे मोदक जे आहेत ते तयार होणार आहे। तर हाताच्या खालच्या बेसने आपल्याला हे दाबून या टाईपमध्ये पीठ जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे। पाण्याची आवश्यकता असेल तरच पाणी लावायचं आहे, नाहीतर तुम्ही थोडंसं तुपाचा देखील या ठिकाणी वापर करू शकता। तर तुम्ही पाहू शकता मला अगदी पाण्याचा बिलकुलही वापर जो आहे या ठिकाणी करावा लागलेला नाही। अगदी छान अशी आपली कणिक जी आहे ती या ठिकाणी तयार झालेली आहे। तर मी अगदी थोडंसं याला तूप जे आहे ते लावणार आहे, मला पाण्याची गरज जी आहे ती पडलेली नाही। थोडंसं तूप मी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि हे आपल्याला आपल्या कणकेला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। पीठ अगदी छान असं लुसलुशीत झालेलं आहे। तर आपली उकड अगदी व्यवस्थित झाली आहे की नाही हे ओळखण्यासाठी या ठिकाणी पेढ्या एवढा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि या टाईपमध्ये तो प्रेस करून घ्यायचा आहे। याची पारी बनवून घ्यायची आहे। पारीला जर कुठे क्रॅक वगैरे गेला नाही तर तुम्ही समजून घ्या आपलं पीठ जे आहे ते अगदी छान असं उकडलेलं आहे, शिजलेलं आहे।
तर तुम्ही पाहू शकता आपलं पीठ अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे। तर आता आपण हे पुन्हा कवर करून ठेवायचं आहे आणि या ठिकाणी मी हे खोबऱ्याचे काप जे आहे ते मिक्सरमध्ये करून घेत आहे। तर अगदी झटपट असे आपले उकडीचे मोदक तयार होण्यासाठी मी हे मिक्सरमधून वाटून घेणार आहे। तर अगदी व्यवस्थित असं आपलं हे वाटण जे आहे ते झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर एक पॅन घ्यायचा आहे, यावरती आपल्याला थोडीशी खसखस ॲड करायची आहे। खसखस ॲड केल्यानंतर अगदी थोडंसं तूप जे आहे ते ॲड करायचं आहे आणि हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर खसखस अगदी पटकन अशी होते, 1 ते 2 मिनिटांमध्ये आपली खसखस जी आहे ती अगदी छान अशी परतून झालेली आहे। यानंतर आपण या ठिकाणी 2 वाट्या इतकं खोबरं जे आहे ते वाटून घेतलेलं आहे। उकडीच्या मोदकाला नेहमी ओलं खोबरंच वापरा, त्यामुळे त्याची चव जी आहे ती द्विगुणित होते। आणि हे खोबरं देखील अगदी छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। खोबरं अगदी कोरडं झालेलं आहे। यामध्ये मी 1 वाटी किसलेला गूळ जो आहे तो ॲड केलेला आहे। या ठिकाणी आपल्याला गूळ किसून घालायचा आहे, गुळाची पावडर वापरायची नाही। जी गुळाची मार्केटमध्ये पावडर येते त्याचा कलर जो आहे तो थोडासा काळपट होतो, त्यामुळे आपण गूळ जो आहे तो किसून वापरायचा आहे। तर 1-2 मिनिटांमध्येच या गुळाला पाणी जे आहे ते सुटू लागतं। आपला गूळ जो आहे तो सॉफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। तर अगदी व्यवस्थित असं कोरडं होईपर्यंत मी हे परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला विलायचीची पावडर जी आहे ती ॲड करायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपलं सारण जे आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे, तुम्ही पाहताय। तर हे थोडंसं थंड झाल्यानंतर आपण मोदक जे आहे ते बनवायला घेऊया। तर मी या मोल्डमध्ये मोदक जे आहे ते तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर अगदी छान असे 21 पारीचे मोदक आपले या ठिकाणी तयार होणार आहे। तर साच्याला आतून तूप लावून घ्यायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे मोदक बनवण्याची। साच्यामध्ये मोदक बनवल्यामुळे काय होतं, सर्व मोदक जे आहेत ते एकसारखे असे तयार होतात। तर या टाईपमध्ये गोळा घ्यायचा आहे पिठाचा, पुन्हा झाकण ठेवायचं आहे। मोदक बनवण्याआधी थोडासा गोळा या टाईपमध्ये हातावरती मळून घ्यायचा आहे। थोडंसं मी तुपाचं बोट लावलेलं आहे, त्यामुळे आपल्या मोल्डला आतून पीठ जे आहे ते चिकटणार नाही। तर असा मोदकाचा साचा बंद करून घ्यायचा आहे आणि या टाईपमध्ये यामध्ये पीठ जे आहे ते भरून घ्यायचं आहे। पीठ भरून घेतल्यानंतर थोडंसं तुपाचं बोट लावून हे व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी मध्यभागी व्यवस्थित प्रेस करून घेतले आहे, त्यानंतर साईडचे जे कॉर्नर आहेत ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायचेत आणि अगदी पातळ पारी आपली या ठिकाणी तयार झाली पाहिजे। तर तुम्ही पाहू शकता एक्स्ट्राचं पीठ जे आहे ते आता वरती यायला सुरुवात होत आहे। तर असं हे थोडं थोडं दाबून व्यवस्थित असं
एक्स्ट्राचं पीठ जे आहे ते वरती काढून घ्यायचं आहे। आणि थोडंसं बोटाने प्रेस केल्यानंतर अगदी छान असं 21 लेयर्स आहेत, त्याची डिझाईन यावरती अगदी व्यवस्थित अशी येते। तुम्ही पाहू शकता या टाईपमध्ये बनवून घ्यायचं आहे आणि वर आलेलं पीठ जे आहे ते असंच ठेवायचं आहे। यामध्ये पुरेल एवढं सारण जे आहे ते भरून घ्यायचं आहे। खूप कमी देखील नाही आणि खूप जास्त देखील नाही भरायचं, जेवढं मावेल यामध्ये तेवढं सारण जे आहे ते भरून हे वर आलेलं पीठ जे आहे ते अशा पद्धतीने प्रेस करून याला सील करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित सील झालेला आहे। आता आपण हे डिमोल्ड करूया आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला मोदक किती सुंदर असा तयार झालेला आहे आणि तूप लावल्यामुळे बिलकुलही आतमधून साच्याला पीठ जे आहे ते चिटकत नाही। तुम्ही पाहू शकता अगदी छान असा मोदक आपला या ठिकाणी तयार झालेला आहे। तर याच टाईपमध्ये मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी सर्व मोदक जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत। सोबतच आपल्या कढईमध्ये पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे आणि सर्व मोदक एकसारखे असे या ठिकाणी तयार होतात। तुम्ही पाहू शकता। तर या ठिकाणी मी ही जाळी घेतलेली आहे, त्यावरती केळीचं पान जे आहे ते ठेवलेलं आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्ही डायरेक्ट जाळीवरती देखील तूप लावून मोदक ठेवू शकता। माझ्याकडे अवेलेबल आहे त्यामुळे मी घेतलेला आहे। तर मी या केळीच्या पानाला देखील थोडंसं तूप जे आहे ते लावून घेतलेलं आहे आणि आता यावरती आपल्याला हे मोदक ठेवून घ्यायचे। तर मी हे व्यवस्थित असे मोदक जे आहेत ते ठेवून घेतलेले आहेत। आता आपल्याला प्रत्येक मोदकाला या टाईपमध्ये केसर जे आहे ते लावून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याचा कलर देखील अगदी खुलून येतो आणि मोदक जो आहे तो अगदी आकर्षक असा दिसतो। तर या टाईपमध्ये मी केसर जे आहे ते लावून घेत आहे। तर तुम्ही पाहू शकता केसर लावल्यानंतर किती छान असे मोदक दिसत आहेत। पाणी उकळलेलं आहे। तर हे इडलीचं भांडं आहे, इडली मेकर आहे, त्यामध्ये या सर्व वस्तू येतात। तर हे मी यामध्ये ठेवून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि खूप वेळ नाही ठेवायचं, साधारण 7 ते 8 मिनिटांमध्येच आपले मोदक या ठिकाणी अगदी छान असे तयार होतात। तर तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी चकाकी आपल्या मोदकाला आलेली आहे। यावरून लक्षात घ्यायचं की आपले मोदक जे आहे ते अगदी व्यवस्थित असे उकडलेले आहेत। तर आता मी हे काढून घेत आहे। तर सर्वात आधी आपण गणपती बाप्पालाच नैवेद्य दाखवणार आहोत, त्यामुळे मी या ठिकाणी 11 मोदक जे आहे ते बनवून घेणार आहे। तर तुम्ही 11 मोदक, 21 मोदक, 51 मोदक या टाईपमध्ये मोदक बनवू शकता आणि तुम्ही मोदक पाहू शकता अगदी छान असे एकसारखे हे मोदक जे आहेत ते तयार होतात साच्यामध्ये केल्यामुळे आणि दिसायला देखील अगदी सुंदर असे दिसतात आणि केसर लावल्यामुळे अगदी छान अशी याची फिनिशिंग दिसते।
तर गणपती बाप्पाला नक्की तुम्ही यावेळेस हे मोदक करून पहा। अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला याची रेसिपी दिलेली आहे। यावरती तूप घाला आणि मग तुम्ही हे गरम गरम मोदक खाऊ शकता। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स। थँक्स फॉर वॉचिंग। तर तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट आणि कापसासारखे अगदी लुसलुशीत हे मोदक जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।